केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानच उपलब्ध नाही आणि त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या योजना ठप्प, अनुदानाअभावी शेतकरी अडचणीत। पोषक वातावरणामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये गावरान आंब्यांना चांगला मोहर, उन्हाळ्यामध्ये मुबलक आंबे खायला मिळण्याची शक्यता। मागील 2 ते 3 वर्षांपासून ढगाळ वातावरणामुळे अत्यल्प प्रमाणात होता बहर। नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीलाही सुरुवात, मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध। इतर जिल्ह्यांमधून सुद्धा मजूर ऊस तोडणीसाठी दाखल। साधारणतः पुढील 1.5 महिन्यापर्यंत मजुरांना रोजगार मिळणार। हळदीला 19,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव, हळदीची आवकही वाढली। हळदीला उच्चांकी भाव मिळाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। राज्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आणि त्यामुळे उत्पादक संकटात। बाजारामध्ये उन्हाळ कांद्याची आवक घटून नवीन लाल कांद्याची आवक वाढली। राज्यभरातील विविध बाजारांमध्ये सरासरी प्रति क्विंटल 850 ते 1500 रुपये कांद्याचे दर। परभणीमध्ये वातावरणामधील बदल झाले आणि त्यामुळे हरभरा पिकावर घाटे अळी, तर तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळी, शेंग माशीचा प्रादुर्भावाचा धोका। वेळेस पिकांवर औषध फवारणी आवश्यक। नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्ण। यंदाच्या हंगामामध्ये रब्बीच्या पेरणी क्षेत्रामध्ये वाढ, सरासरीच्या 101% पेरण्या। मका पिकाला पसंती।